ह्या 2-3 फाईल बघत होतो, बूटस्ट्रॅप CSS, बूटस्ट्रॅप CSS मॅप, बूटस्ट्रॅप मीन CSS. ठीक आहे. मग या आपण जर आपल्या प्रोजेक्ट फोल्डरमध्ये जाऊन चेक केल्या तर आपल्याला इथे दिसतं ह्या त्या 3 फाईल आहेत. ठीक आहे. मग आता बूटस्ट्रॅप मीनची साईज आहे 227, मॅपची साईज आहे 665. ठीक आहे. आणि ह्याची आहे CSSची फाईल आहे 274. ठीक आहे. मग आता ह्याच्यात सगळ्यात कमी कोणतं आहे रे, तर 227. ठीक आहे. म्हणून आपण ही जी फाईल आहे ही आपण कुठे कॉल करतो आहोत, CSSमध्ये. नाही सॉरी, CSS नाही, इकडे कुठे गेलं आपलं इंडेक्स फाईल. मग इंडेक्स फाईलला आपण मिनिमाइज फाईल जी आहे ती लिंक केली. ठीक आहे. त्याची लिंक दिली आहे href. ठीक आहे. ओरिजिनल CSSची दिलेली नाही आहे का, कारण त्याची साईज जास्त आहे. जेव्हा आपण आपला प्रोजेक्ट अपलोड करणार आहोत, ठीक आहे, प्रोजेक्ट अपलोड करताना जेवढ्या कमीत कमी कोडमध्ये आपण आपली प्रोजेक्ट फाईल बनवू तेवढ्या फास्ट तो सर्व्हरवर लोड होणार आहे. म्हणजे आपले जे क्लायंट आहे ते जेव्हा आपली वेबसाईट ओपन करतील तर त्यांना कमी वेळ लागावा, जेणेकरून ते आपल्या साईटवर थांबतील. ठीक आहे ना. जेवढी सर्व्हिस फास्ट तेवढे क्लायंट जास्त, असं एक कस्टमरचं पॉईंट ऑफ व्ह्यू असतो है ना. म्हणजे आपण तसं दुकानात पण गेलं तर आपल्याला आपण जेवढं पटापट आपल्याला मिळेल तेवढं आपण त्या दुकानात प्रिफर करतो जायचा. ठीक आहे ना. तसंच इथे पण असतं. म्हणजे जेवढ्या फास्ट आपली आपली वेबसाईट लोड होईल कस्टमरला, क्लायंटला, तेवढं आपल्या याच्यावर ट्रॅफिक वाढेल आणि तो रिकरिंग म्हणजे कंटिन्युअस आपल्या साईटला व्हिजिट करत राहील क्लायंट. ठीक आहे. त्याच्यासाठी म्हणून कमी साईज ठेवायची, आणि कमी साईज ठेवायसाठी म्हणून आपण इथे मिनिमाइज CSS लोड करतो. ठीक आहे. आणि याच्यानंतर काय आहे, हे सगळं कशात करतो आपण, हेडमध्ये, हेड टॅगमध्ये. मग आपण बघूयात बॉडी टॅग. मग याच्यामध्ये आपण क्लास यूज केला आहे कंटेनर टेक्स्ट सेंटर MT5. ठीक आहे. मग हा जो डिव टॅग आहे हा H1 आहे. मग आता हे जे सगळे क्लासेस आहेत तर हे पण कुठे डिफाईन केलेले आहेत, तर बूटस्ट्रॅपच्या याच्यामध्ये डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. मग हे आपण हे बघायचं तर हे सगळे आपल्याला इथे दिसू शकतात. ठीक आहे. इथे डिव बघूयात आपण कुठे आहे. किंवा कंटेनर नावाचा असायला पाहिजे. हा कंटेनर आहे. ठीक आहे. आपण आता काय केलं आहे बघू. इथे काय सांगितलं आहे सरांनी, मग हे काय आहे रे, कंटेनर फ्लुइड हा वेगळा क्लास आहे. मग कंटेनर, मग त्याच्या एक्सटेंड केला, हा जो आहे हा आहे कंटेनर क्लास. ठीक आहे. मग त्याला एक्सटेंड करून कंटेनर फ्लुइड त्याच्या आतमध्ये टाकलाय याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मग हे इथे संपलं. ओके. इथे स्टार्ट झालं, इथे संपलं. मग नेक्स्ट काय आहे, इन्क्लूड मीडिया ब्रेक पॉईंट वगैरे, हे पुढचं आहे, अजून सरांनी शिकवलं नाही आहे, ते आपण नंतर करू. ठीक आहे. पण हे काय containers.css. मग हे आपण इथे दिसतंय का आपल्याला, बघूया. इथे नाही दिसणार आहे ते, आपल्याला जावं लागेल. कुठे दिसतंय का बघू. हे काय MT5. ठीक आहे. तू केलं नाही लॉगिन, तू लॉगिन केलं कुठं आहे, नाही केलंय. हे आहे MT5. कर. हा कंटिन्यू नंतर हे आपण चेक केलं होतं ना आधी स्टोरी, त्याच्यात मी बघितलं. त्यामुळे हे केल्यामुळे ऑटोमॅटिक
MT5 देन टेक्स्ट सेंटर हा एक वेगळा क्लास आहे आणि कंटेनर नावाचा वेगळा क्लास आहे. कोड विथ ओके, मग आता आपण इथे MT5 सापडलं. आपण नाव पण ऐक ना मॅसेज काय आला? सर्च कंटेनर क्लास. तू आली तिथून, तू थांब आता. Another instant code already running as administration. म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे ते रजिस्ट्रेशन मध्ये. Bootstrap को पायलट Grid. को पायलटचा कोड आला हिला, ते करायला लावलं हिला. बूटस्ट्रॅप ग्रीड वर जायचं पायलटचं मला नाही माहिती, थांब आता. आलं आधी तू लॉग इन कर. ग्रीड 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 बूटस्ट्रॅप ग्रीड वर आपल्याला मिळणार आहे कंटेनर. येस, ग्रीड वर हा तुझं म्हटलं. हे काय मानवायचं ग्रीड वर आपल्याला कंटेनर क्लास कंटेनर क्लास मिळाला. ठीक आहे, नाही याची आणि मग लॉग इन केलं नाही याचा अर्थ कंटेनर मध्ये त्यांनी वेगवेगळे झालंय तुझं ऍड केलेत पुन्हा क्लास कॉल रो कॉल्स वगैरे हे सगळे डिफरंट क्लासेस आहेत. मग आपण आधी कोणतं घेतलं आहे तर कंटेनर क्लास घेतला आहे. आणि मग त्या कंटेनर फ्लुइड XXL हे सगळे क्लास जे आहेत हे एवढे इथं डायरेक्ट याचं सेम हे आहे जाऊ दे ना, आला ना, पण आता सोडून दे. डेफिनेशन. याच्यामध्ये हे सगळं सेम आहे फीचर्स. आपण कोणाकोणाला direct घेतलं ह्या ना एवढ्या bootstrapचं. क्लासेस. त्याच्यामुळे मी तिथे link नसेल केलं. ठीक आहे, मग आता असं कंटेनर direct क्लासचं काय copy केलं ना, डेफिनेशन HTML म्हणजे bootstrap हे आहे for कॅरेक्टर्स HTML की म्हणून तो माझं link BS झालं. गटर X1 हे हा, हिचं width का बरं किती केलं माहिती का? 100%, तुझं आधी खाली पॅडिंग paste करतो राईट वाटतं आपण. देन लेफ्ट म्हणून असं आणि केलेलं. हिचं आधी काय केलं, मार्जिन मुद्दामून राईट ते आणि असं लेफ्टला खाली ऑटो दिलं, ठेवले. खाली हे सगळे paste कॅरेक्टर कर. कोणाला अप्लाय झाले आणि नंतर कंटेनरला. केलं, नंतर ठीक link आहे, मग झालं. आपल्याला ते इथे दिसत आहे. हा. तसं नाही कारण हे बघ इथे दिलेलं आपण आहे, हे क्लास दिसतं का पहिले तुला? या divला म्हणजे apply ते केलं. with नाहीये. किती Problem क्लास in अप्लाय this केले? file दिसलं ना? 1 आलं लक्षात. 2 अँड 3. ओके, देन H1 ला कोणता क्लास टाकलाय रे? टेक्स्ट प्रायमरी. आणि मग हॅलो बूटस्ट्रॅप दिले. मग आपण बघू आता हॅलो बूटस्ट्रॅपला काय दिसतंय ते. हॅलो बूटस्ट्रॅपला आपल्याला काय मिळालं आहे की टेक्स्ट जी साईज आहे ती H1 आली आहे है ना. H1 साईज आली आहे आणि त्याला टेक्स्ट कोणतं प्रायमरी म्हणजे त्याला कलर कोणता आला आहे की ब्लू कलर आला आहे. का बरं? कारण टेक्स्ट प्रायमरी क्लास आपण असाइन केला H1 ला. नाही, मी याचं आणि वरचं H1 वाचलंय. मध्ये हा, का बरं टेक्स्ट म्हणतोय काय आहे? problem बूट्स म्हणून. हॅलो त्याला बूट्स. problem का म्हणतोय तो? ओके, कारण ते याच्यात त्याच्यानंतर करतो काय? तू, assets मध्ये आणि P, याच्यात. बरोबर आहे ना? paragraph. मग कशाला होईल ते? याच्यासाठी HTML आहे ना? P. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय आहे? क्लास लीड. मग आता क्लास लीड Index पण HTML कुठे ह्याला लिहिलेलं पण आहे? जसं आपण चेक केलं की कंटेनरला काय काय हे दिलंय डेकोरेशनसाठी वेगवेगळे काय म्हणतात त्याला हां फीचर्स. तसंच इथे पण दिलंय लीडसाठी. आता मी ठीक इथे आहे, आता blue मग आहे आपला क्लास BTN झालं नाही. आणि त्याच्यामध्ये आहे BTN सक्सेस. हा, झालं. म्हणजे काय इथपर्यंत BTN आलोय. नावाचा एक आता क्लास सरांनी आज आहे. काय घेतलं ते याच्यात त्याच्यानंतर करायचं. त्यात नाही, आधी BTN सरांनी काल काय टाकलं होतं ते सगळं अंडरस्कोर टाकायचं. सक्सेस डॉलर हा वेगळा असणार आहे. आपण चेक करू BTN. साईज टाक ना, साईज कोड याच्यामध्ये घे. जर म्हटलं यूज करून पाहिलं का तुम्ही बॅकग्राऊंड कलर साईज कोड. ऐक ना काय करू आता? ते स्क्रीन टाकणार आहे का सर आता? स्क्रीनशॉट त्याची रेकॉर्डेड क्लिअर नाही करते. कॉपी मग आता इथे पुन्हा पेस्ट केलं. होय तुझं सगळं झालेलं आहे, पुन्हा पुन्हा करू नको. नाही ग कोड टाकते मी काल सरांनी दिलेला ते आता हे आपलं हे आहे ना, इथपर्यंत किती झालंय. steps झाले आतापर्यंत 4. देन रन द प्रोजेक्ट. टोटल किती सिम्पली steps आहेत? अपॉन हे केलं. ठीक आहे, रन केलं, आपल्याला ही फाईल मिळाली. ठीक आहे,
हा आहे आपला इंडेक्स पेज. देन सरांनी काय सांगितले वाचूया. नाही कुठे आज ग्रुपवर आलंय. आपलं हे सगळं SCSS हे सगळं इन्स्टॉल झालं आहे. त्याच्यामुळे आता आपण बूटस्ट्रॅपवरच्या SCSS फाईल इम्पोर्ट करू शकतो. ठीक आहे. आता आपण याच्या पुढे बघतो आहोत की फाईल करायचं आहे ना. आता आपल्याला वेगळी फाईल एक बूटस्ट्रॅपमधून घ्यायची आहे आणि ती आपल्या कोड इंडेक्स फाईलवर कॉल करायची, इम्पोर्ट करायची. मग त्याच्यासाठी काय सांगतायत की असेट्स नावाच्या फोल्डरमध्ये CSSमध्ये custom.scss फाईल बनवायची आहे. असेट्समध्ये CSSमध्ये काय आहे custom. कंपाईल म्हणजे त्या Custom dot नाही custom आता डॉट SCSS. ओके, झाली क्रिएट आपली फाईल. मग याच्यामध्ये काय करायचं सांगितलं की इम्पोर्ट करायचं आहे. काय इम्पोर्ट करायचं आहे रे, तर चेंज प्रायमरी कलर टू इंडिगो. म्हणजे आपला हा जो प्रायमरी कलर दिसत होता तो आपल्याला इंडिगो कलर करायचा आहे. मग आपण काय करतो आहोत, म्हणजे कळेल ना स्टाईल SCSS करून टाक म्हणजे समजेल. कॉपी केला आणि इथे पेस्ट केला. ठीक आहे. .CSS कर ग तू पण इथे सोबत झालं का पटापट. change? म्हणजे सोबत राहील परत ना. नाही, इथे ऐक ना, पुढे पण काय हे काय आलेलं सांगितलं, होतं याचं काय करू आता? देन कंपाईल इट. ते राहून दे, ते सोडून मग आता हा कोड तर बनवला आपण SCSS फाईलवर. मग आपल्याला आता तो कंपाईल करायसाठी आपल्याला आता टर्मिनल ओपन करूयात आणि त्याच्यानंतर पुढे आता आहे कोणती फाईल करायची CSS CSS मध्ये करायची ना ग. हो CSS मध्ये फाईल SCSS मध्ये कुठे आहे NPX ही कमांड यूज करायची. त्याच्यानंतर SCSS मध्ये असेट्स SASS तू काय ChatGPT ला काय टाकलं होतं तेच ना, हाऊ टू कंपाईल. हा तुझा कोड आलाय ना VSS चा कोड टाक ना. बरं ठीक आहे, कर रन कर येईल. SASS ही पण एक कमांडच आहे. त्याच्यामध्ये काय रे मग पुढे असेट CSS कस्टम डॉट SCSS म्हणजे ही. ठीक आहे. आणि मग असेट्स CSS कस्टम डॉट CSS म्हणजे पुन्हा हा प्रायमरी व्हेरिएबल तुझं बरोबर आलंय. बरं, मला ठीक तरी नाही आहे. आलंय. बघू, बरोबर. ट्राय करू. तू काय केलं, तू फोल्डर क्रिएट केलं का आधी? हो कॉपी फोल्डर मध्ये तू केलंय .CSS जाऊन बरोबर येते पेस्ट हा, देन हे काय? एंटर. ही फाईल आहे ना आणि हे फोल्डर आहे म्हणजे तू फाईल क्रिएट केली त्याच्यामध्ये फाईल दिली.